साऊथ मध्ये कसं काय वळलात? तिथून कसं काय लोकांना वाटलं की हा माणूस साऊथ मध्ये फिट होऊ शकतो? स्ट्रगल करता मला नेहमी वाटायचं आपल्याला कधीतरी बोलवावं, आर्टिस्ट लोकांना बोलवलं पाहिजे त्यांनी जाण्यापेक्षा. तर मला मनोज वाजपेयीनं कुठेतरी टाइम्स ऑफ इंडियात माझा लेख वाचला आणि शूलसाठी बोलवलं. मग शूल सक्सेस झाला आणि मग तामिळनाडूमध्ये एक ज्ञान राजशेखरन नावाचे एक डिरेक्टर होते, त्यांनी तो सिनेमा बघितला आणि त्यांना सुब्रमण्यम भारती नावाचा रोल, एक भूमिका पाहिजे होती. त्याच्यासाठी त्यांना मी जास्त योग्य वाटलं. मग ते माझ्याकडे आले, मग माझी मुलाखत घेतली. मग तो पिक्चर 100 दिवस चालला. मग तिकडचे मला 15 पिक्चर साईन झाले. मग चिरंजीवीचा पहिला पिक्चर अल्लू अरविंद म्हणून आहेत, त्यांच्यात एक मेन विलनचा रोल घ्यायचा होता. सुधीर मिश्रांच्या कलकत्ता मेलसाठी मी शूटिंग करत होतो. ते साऊथचे प्रोड्युसर होते. तर त्यांनी पहिला चित्रपट केला आणि तो 100 डेज चालला. मग तिकडे परत 10-15 पिक्चर वर्षाला साईन व्हायला लागले. असं करत करत लाईफ कधी बदललं काही कळलंच नाही. पण मुळामध्ये कसं आहे की साऊथला भाषा ही म्हणजे अर्थात भाषा ही सगळ्यांनाच महत्वाची आहे. साऊथचं राजकारण म्हणा किंवा साऊथचं जे पब्लिक आहे ते आपल्या भाषेप्रती त्यांना जी आस्था आहे, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तिकडचे चित्रपट तर आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत की अगदी डोक्यावर घेतात लोक. मग अशा परिस्थितीमध्ये ती भाषा आत्मसात करणं हे किती कसब होतं, किंवा त्यांना हा माणूस आपला आहे हे वाटणं, ही जी लाईन होती ती कशी क्रॉस केलीत? म्हणजे कसं माहिती ना, प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आदर असावा किंवा अभिमान असावा, किंवा प्रत्येकानं आईची भाषा म्हणजे जगात श्रेष्ठ भाषा असते असं मी नेहमी सांगतो. माझ्या आईची भाषा मराठी होती म्हणजे मला मराठी जगात ग्रेट वाटते. मी दुसऱ्या भाषेत माझ्या भाषेबद्दल आदर असणं म्हणजे दुसऱ्याचा अनादर असणं असं नाही होत ना. बरोबर. तेवढंच प्रेम दुसऱ्या भाषेबद्दल असलं पाहिजे. त्याला त्याची आईची भाषा प्रिय आहे, मला माझ्या आईची भाषा प्रिय आहे, आपल्याला आई प्रिय आहे, त्याला आई प्रिय आहे, म्हणजे आपण सगळे एकमेकाला प्रिय माणसं आहोत. तर तामिळनाडूमध्ये मी जेव्हा केलं तेव्हा त्यांना मी एक अट घातली होती की मला ते डायलॉग समजले पाहिजेत, मला ती भूमिका समजली पाहिजे, मला तो सिनेमा समजला पाहिजे. तर ते मला आत्मसात झाल्याशिवाय मी काम करू शकत नाही. त्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग द्या मला. मी नाटकातला नट आहे, मला समजल्याशिवाय माझ्या चेहऱ्यावरती येणार नाही, माझ्या बोलण्यात येणार नाही आणि माझ्या आवाजात येणार नाही. आवाज हा माणसाचा आत्मा असतो. वा. तर त्या आत्म्याचा आवाज हा त्याच्या स्वरात नाही येतो. तर ते कोणीतरी दुसरं बोललेलं म्हटलं चालणार नाही. तर त्यांनी ती अट मान्य केली होती. 4-5 महिने आधीच मला डायलॉग दिले होते आणि मी त्याच्यावरती खूप काम केलं. सुरुवातीला ते असं म्हणत होते का की हा चेहरा चांगला आहे, ही भूमिका चांगली वठवेल, मग डबिंग करूया, असं काही? असं त्यांचं म्हणणं होतं. मी म्हटलं तोच त्या डबिंगच्या चेहऱ्याला आवाज नाही सूट करत कोणाचा, तर ते माझं डबिंग असलं पाहिजे. अशा पद्धतीने सुरू झालं.